नमस्कार. आता आपण पाहत आहोत वराह पुराण कथा भाग 13वा आणि यामध्ये आहे गणेश जन्माची कथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृज्ञानगम्यं वंदे विष्णुभोवहारं सर्वलोकैकनाथं. हा एक दशावताराचा श्लोक आहे, तो आपण पाहूया. मत्स्यकूर्मो वराहस्य नारसिंहोऽथ वामनं रामो रामश्च कृष्णश्च बुद्धः कल्किश्च ते दशम इत्येताः कथिता तस्य मूर्तयो भूतधारिणी दर्शनं प्राप्तुमिच्छूना सोपानानि च शोभने यत्तस्य परमं रूपं तन्नं पश्यन्ति देवताः अस्मदादिरूपेण पुरयन्ति ततो धृतीम्. आता आपण गणेश जन्माची कथा पाहूया. मागच्या जन्मात आपण गौरीचा जन्म, तिचा पुनर्जन्म, तिचं शंकराशी लग्न, पुन्हा दुसऱ्यांदा आधी दक्षाची मुलगी म्हणून, नंतर हिमालयाची मुलगी म्हणून आपण पाहिलेलं आहे. आणि आता इथे गणपतीचा जन्म आहे. यानंतर राजा प्रजापालाने विचारले, महामुने, गणपतीचा जन्म कसा झाला, त्यानं सगुण रूप कसं धारण केलं, आपण मला कृपा करून सर्व कथा सांगावी. आता हे संभाषण कोणात चाललंय तर महाताप नावाचे ऋषी आहेत, महातपा, आणि हा राजा आहे प्रजापाला. मग आता ते राजाला कथा सांगतात. फार पूर्वीची हा किगोत आहे. सर्व देव, तापसी, धन मानणारा ऋषीगण यांनी कार्यास आरंभ केला होता. त्यात त्यांना निश्चयाने सिद्धी प्राप्त झाली. पण नंतर स्थिती मात्र अशी झाली की चांगल्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना विघ्नाशी सामना करावा लागे आणि कार्याचा कसं तरी सिद्ध होत असे. म्हणजे एखादे यज्ञ करतायत, होम करतायत, तर तिथं काहीतरी विघ्न यायची, कसं बस ते व्हायचं. आणि जे लोक हलकं किंवा वाईट कार्य करतात त्या लोकांना मात्र कुठलं विघ्न येत नव्हतं. उलट निकृष्ट कार्यशील व्यक्तीच्या कार्यसिद्धीत कोणतेच विघ्न दिसत नव्हते. तेव्हा पित्रासह सर्व देव चिंता करू लागले. त्यांना वाटे, विघ्न तर असतंच, ते कार्यात येणं योग्य. पण त्या विषयावर त्यांनी परस्पर विचार केला की सर्व देवांनी भगवान शंकरापाशी जाण्याचे ठरविले. त्यानुसार ते कैलासावर गेले आणि भगवान शंकरांना प्रणाम करून म्हणाले, देवादिदेव महादेव, हे शूलपाणी, हे त्रिलोचन भगवान, असुराच्या कार्यात विघ्न उत्पन्न झालं तर आम्ही समजू शकतो, पण आमच्या कार्यात विघ्न कशासाठी? त्यावर देवांचं हे बोलणं ऐकून भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले व त्यांनी भगवती उमेकडे पाहिले. पार्वतीकडे पाहून त्यांनी मनातल्या मनात विचार केला, अरे, या आकाशाचं रूप का दिसत नाही? पृथ्वी, जल, तेज, वायू यांच्या मूर्ती तर दिसतात, पण आकाशाची मूर्ती का दिसत नाही? असा विचार करून ज्ञानशक्तीचे भांडार परमपुरुष भगवान रुद्र हसले. आकाशाची मूर्ती न दिसल्याने शंभूजी हसले. त्याचा अभिप्राय असा होता, फार पूर्वी ब्रह्मदेवाकडून असं समजलं होतं की शरीरधारी व्यक्तींनाच मूर्ती असते. आकाश हे शरीरधारी नसल्याने त्याला मूर्ती नाही. पण मग परब्रह्म रुद्राच्या द्वारे पृथ्वी, जल, तेज, वायू या चार सहयोगानं हे एक अद्भुत कार्य कसं काय होणार? अजून शिवाचे हसणे संपले नव्हते. त्याचा अर्थ काय आहे? आकाश आपल्याला दिसतं, पण आकाश ही पोकळी आहे, किती आपण जेवढे वर जाऊ तेवढं ते वर दिसतं. पण बाकी चार ह्याचा असं नाहीये ना. पृथ्वी दिसते, अग्नी दिसतो, वायू जाणवतो दिसत नसला तरी, पाणी जाणवतं, पाणी आपण हातात धरू शकतो, पण आकाशाला काही कोणी पकडू शकत नाही. तर शंकरांना हा प्रश्न पडला, तर त्याचं उत्तर पण ते स्वतःच घेत होते आणि ते हसत होते. कारण शेवटी सगळ्यांची निर्मिती कुठून झाली आहे? पंचतत्वाची निर्मिती ही आकाशातूनच झालेली आहे. एवढ्यात एक परम तेजस्वी कुमार तेथे प्रगट झाला. त्याचे मुख तेजाने चमकत होते. भगवान शिवांचे सर्व गुण त्याच्यात प्रतीत होत होते. जणू साक्षात तो भगवान शिवच होता. तो कुमार एक महान आत्मा होता.
तो प्रगट होऊन आपली सस्मित दृष्टी, अद्भुत कांती, दीप्त मूर्ती आणि रूप यांनी देवांचे मन मोहित करत होता. तेवढा ते कुमार आला, तो शंकरासारखाच दिसत होता आणि तेजस्वी होता. सगळ्या देवांचं मन त्यानं मोहित केलेलं आहे. त्याचं रूप मोठं आकर्षक होतं. भगवती उमा त्याला निर्निमिषेश दृष्टीने पाहू लागले. म्हणजे पापणी सुद्धा न हलवता, मधला एक सेकंद पण वाया जाऊ नये अशी त्याला पाहत होती. त्या बालकाच्या सुंदर रूपावर ती देखील मुग्ध होऊन गेली. स्त्रीचा चंचल स्वभाव जाणून भगवान रुद्राच्या मनात क्रोधाचा उदय झाला. म्हणून त्या परम प्रभूने बालकास शाप दिला, कुमार, तुझं मुख हत्तीच्या मुखासारखं होईल, पोट मोठं होईल आणि सर्प तुझं यज्ञोपवीत होईल. आता ती पार्वती बिचारी बालकाच्या रूपाने त्याला बघत होती आणि म्हणून त्याकडे पाहत होती. पण शंकराला काय वाटलं, तर स्त्रीची जात चंचल आहे हो, ह्याच्या रूपावर कशी ही बाळली. म्हणून शंकराने त्याला शाप दिला की तुझं मुख आहे ते हत्तीसारखं होईल, तुझं पोट मोठं होईल, तुझं जानवं हे कशाचं असेल तर सर्पाचं असेल. गणेशाला अशा प्रकारचा शाप देऊनही भगवान शंकरांचा क्रोध शांत झाला नाही. त्यांचे शरीर क्रोधाने थरथरत होते. ते उठून उभे राहिले. त्रिशूळधारी शिवाचे शरीर जसे जसे हालत होते तसे तसे त्यांच्या रोमकुपातून तेजोमय जल बाहेर पडत होते. त्यापासून अनेक विनायक निर्माण झाले. त्या सर्वाची मुखे हत्तीच्या मुखासारखी होती. त्यांच्या शरीराची आभा काळ्या खैराच्या वृक्षाप्रमाणे त्यांच्या शरीराची आभा काळ्या खैराच्या वृक्षाप्रमाणे व अंजनाप्रमाणे होती. त्याच्या हातात अनेक प्रकारची शस्त्रे होती. आता देव व्यग्र विचार करू लागले, अरे झालं तरी काय? म्हणजे बघा, देव गेले होते विचारायला की आमचा कार्यक्रमात चांगल्या विघ्न काय येतं. शंकर हसत होते का, आता आकाशाचं रूप का दिसत नाही, कारण आकाशाकडनंच सगळ्याची निर्मिती झाली आहे. आणि अशा वेळी हा परम तेजस्वी कुमार तिथे आला आणि मग त्याला ते शंकराने शाप दिला आणि आता ते अनेक विनायकाचे रूपे त्या शंकराच्या शरीरातून बाहेर पडले. देव म्हणू लागले, अरे झालं तरी काय, एकच बालक असं महान कार्य करू शकतं? आम्हा देवांची अभिलाषा अनायासेच पूर्ण झाली, पण याच्या चारही दिशांनी असे हे गण आले तरी कुठून? म्हणजे एवढे विनायक सगळे त्यांना आपले गण तिथं निर्माण केलेले आहेत. त्यावेळी विनायकाच्या पुढे देवांची चिंता अत्यंत वाढली. ते गण सगळे वाढतच होते, देवांची चिंता पण वाढली. पृथ्वीवर क्षोभ निर्माण झाला. तेव्हा चारही मुखांनी शोभणारे ब्रह्मदेव अनुपम विमानावर विराजमान होऊन आकाशात आले आणि म्हणाले, देवांनो, तुम्ही धन्य आहात. तुम्ही तीन नेत्राच्या अद्भुत रूपधारी भगवान रुद्राचे कृपापात्र आहात. असुराच्या कार्यात विघ्न निर्माण करणाऱ्या गणेशास प्रणाम करण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालं आहे. यानंतर भगवान ब्रह्मदेव रुद्रांना म्हणाले, बिभो, आपल्या मुखातून प्रगट झालेलं हे बालकच आता या विनायकांचा स्वामी बनवा. उरलेले दुसरे विनायक त्याचे अनुचर बनतील. प्रभो, माझी प्रार्थना अशी आहे की आपल्या प्रभावानं आकाशासही शरीरधारी बनवून पृथ्वी आदी चारही महाभूतात राहण्याचा अवसर मिळावा. त्यामुळे एकच आकाश अनेक प्रकारांनी अवस्थित दिसेल. अशा प्रकारे भगवान रुद्र आणि ब्रह्मदेव यांच्या चर्चा चालली असताना तेथून सर्व विनायक निघून गेले. त्यानंतर पितामहानी शंभूला सांगितले, देवा, आपल्या हातात अनेक समुचित अस्त्र आहेत. आपण ही अस्त्र आणि वर या बालकाला दोन्ही द्यावं अशी माझी प्रार्थना आहे. असे म्हणून ब्रह्मदेव तिथून निघून गेले. तेव्हा भगवान शंकर आपल्या सुपुत्रास गणेशास म्हणाले, पुत्रा, विनायक, विघ्नहर, गजास्य, भवपुत्र या नावाने तू प्रसिद्ध होशील. क्रूर दृष्टीचे हे विनायक मोठ्या उग्र स्वभावाचे आहेत, पण ते तुझी सेवा करतील. यज्ञ, दान इत्यादी शुभ कर्मात ते सिद्धी प्रदान करतील. देव, यज्ञ आणि इतर कार्य यात सर्वात महत्वाचं स्थान तुला मिळेल. असं म्हणून भगवान शंकरांनी जलपूर्ण असे सुवर्णाचे कलश घेतले. म्हणजे सोन्याचे कलश घेऊन त्याच्यामधल्या पाण्यानं त्याला अभिषेक केला आहे. विविध तीर्थाच्या जलाने त्या गणेशास अभिषेक केला. अभिषेक झाल्यावर विनायकांचा स्वामी भगवान गणेशाची शोभा वाढू लागले. सर्व देवांनी शंकरासहित स्तुती करताना म्हटले, गजानन, आपण गणांचे स्वामी आहात. आपलं एक नाव विनायक हे देखील आहे.
आपण प्रचंड पराक्रमी आहात. आपणास आमचा निरंतर असा नमस्कार असो. भगवान विघ्न दूर करणं हा आपला स्वभाव आहे. आपण सर्पाची मेखला धारण करता. भगवान शंकराच्या मुखातून आपला जन्म झाला आहे. मोठ्या उदरामुळे आपली आकृती शोभून दिसते. सर्व देव आपणास प्रणाम करतात. आपण आमची सर्व विघ्न दूर करावेत. आता प्रत्येक ठिकाणी गणपतीच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा आहेत, कारण तितक्या वेळा त्यांनी अवतार घेतले. बघा, मी चिंतामणी गणेश टाकलाय, चिंतामणी विजय नावाचं याच्या आधीचा अध्याय टाकले आहेत. त्यामध्ये त्या गणेशाने अनेक वेळा अवतार घेतले आहेत, पण दरवेळची कहाणी वेगळी आहे. आता इथं काय दाखवलंय, तर तो शंकराच्या मुखातूनच जन्माला आलेला आहे. नमस्ते गजवक्राय नमस्ते गणनायकम विनायकाय नमस्तुते नमस्ते तू नमस्ते चंडविक्रमम नमस्ते तू विघ्नहर्त्रे नमस्ते सर्पमेखल नमस्ते रुद्रवक्रोत्थ. वक्रोत्थ, वक्र म्हणजे तोंड, त्या तोंडातून हा बाहेर आला म्हणून नमस्ते रुद्रवक्रोत्थ प्रलंब जठराश्रित सर्वदेव नमस्कारम विघ्नम करू सर्वदा. म्हणजे आमच्या सगळ्या विघ्नांचा तू कायम नाश कर. अशा प्रकारे भगवान रुद्रानी महान पुरुष श्री गणेशास अभिषेक केला. देवांनी त्यांची स्तुती केली तेव्हा गणेश पार्वतीचे पुत्र म्हणून शोभू लागले. गणाध्यक्ष गणेशाच्या चरित्रातील सर्व क्रिया चतुर्थीस झाल्या म्हणून त्या तिथीस मोठाच सन्मान मिळाला आहे. जो भाग्यशाली मानव या तिथीला तिळांचा आहार घेऊन भक्तिपूर्वक गणपतीची आराधना करतो त्यावर तो त्वरित प्रसन्न होतो. जी व्यक्ती या स्तोत्राचा पाठ करील अथवा याचे श्रवण करील त्याच्या आसपास विघ्न राहणार नाही, त्याच्याजवळ लेशे मात्रही पाप उरणार नाही. तर असं चतुर्थीला गणेशाला खरा आपण मोदक देतो आपल्याकडे, पण तिळाचा लड्डू द्यायचा आहे. आता एकेका तिथीवर पण घेतले बघा. द्वितीय तिथीला कोण जन्माला आले? अश्विनी कुमार आले. तृतीयेला कोण आली? गौरी जन्माला आली. आता चतुर्थीला कोण आले? तर गणपती बाप्पा आले. आता सर्पाच्या जन्माची कथा आहे, हे बहुधा पंचमीला जन्माला आलेले आहेत. आता पुढची कथा आहे सर्पाच्या जन्माची कथा. एकदा भगवान वराहांना पृथ्वीने विचारले, माझा उद्धार करणाऱ्या भगवंता, आपला स्पर्श पाहून महान विक्रमशाली सर्प कसे निर्माण झाले, का निर्माण झाले, या प्रश्नासारखे प्रश्न राजा प्रजापालाने उत्तम व्रती महातपांना हे विचारले होते. तर तेच प्रश्न पृथ्वीने त्यांना विचारले. तर ते आता पुढची कथा सांगत आहेत. त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. कश्यपाच्या वंशातील संबंधित नाग तर मोठ्या दुष्ट प्रवृत्तीचे होते. कश्यप ऋषीपासूनच सगळी प्रजा निर्माण आहे ना. पक्षी पण, सरपटणारे प्राणी पण, देव दानव, त्यांच्या तीन धनु, आदिती, दिती, आदिती आणि धनु. धनुपासून दानव, दितीपासून आदितीपासून देव आणि दितीपासून राक्षस. ते सर्प योनी वगैरे सगळं कश्यपांच्याकडनं निर्माण आहे. म्हणून एखाद्याला आपलं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं असतं. तर आता कश्यपाच्या वंशातले नाग कसे होते? तर दुष्ट होते. मरीची ब्रह्मदेवाचे प्रथम मानसपुत्र. मरीची ऋषी हे ब्रह्मदेवाचे प्रथम मानसपुत्र. त्याचे पुत्र कश्यप. मंद हसणारी दक्षाची पुत्री कद्रू त्यांची भार्या झाली. कद्रू आणि विनिता ह्या दोन बहिणी होत्या किंवा सवती होत्या, आणि बहिणी बहिणी सवती झाल्या. आणि ही कद्रूची सगळी सर्पयोनी आणि विनितेचा गरुड आहे. तिनं एकच असा पराक्रमी पुत्र मागितला तप करून, तो गरुड आहे. आणि हिची सगळी सर्पयोनी आहे. त्याचे पण नऊ नाग आहेत एकदम शक्तिशाली. तर तिच्यापासून कश्यपांना अनंत, वासुकी, महाबली, कंबल, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख, कुलिक आणि पापराजील असे बरोबर ती नवनाग झालेले आहेत. इत्यादी नावाचे विख्यात पुत्र झाले. हे प्रधान सर्प कश्यपांचे पुत्र होत. त्यानंतर त्या सर्पांनी सारे जग भरून गेले, कारण त्यांच्यापासून पुढे अनेक झाले ना. पुढे ते सर्व कुटील आणि नीच कर्मात रत झाले. त्यांच्या मुखात अत्यंत तीव्र विष भरलेले होते. ते मनुष्यांनाही आपल्या दृष्टीने चावून भस्म करू शकत. त्यांचा दंश शब्दासारखा तीव्रगामी होता. आता ते खरं काही सगळे साप विषारी नसतात. पुराणात जरी नोंदी असल्या तरी हे मानव रूपातले सर्प आहेत. म्हणजे एक प्रकारे यांच्या हे वंश आहेत पुढे. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक हे सगळे आहेत.
आणि त्यांच्या मनुष्याचा मृत्यू होत असे. त्यांचा शब्दासारखाच असा दंश होता. या प्रकारे प्रजेचा अति दारुण संहार होऊ लागला. सर्व प्रजावर्ग भीषण संहार पाहून एकत्र आले आणि समर्थ महाप्रभू भगवान ब्रह्मदेवांना शरण गेले. प्रजेने ब्रह्मदेवाला सांगितले, भगवन, आपण अतिशय शक्तिमान आहात. या तीक्ष्ण दाताच्या सर्पांमुळे आम्हाला त्रास होत आहे. आमचं रक्षण करावं. त्यांची दृष्टी पडताच मनुष्य आणि पशुसमूह भस्म होऊन जातात. म्हणजे ते सर्प असे होते की त्याच्या नजरेतून तेवढ्या ज्वाळा बघा, ते आपण कलियामर्दन पाहतो कधी सिनेमात, पिक्चरमध्ये, टी व्ही सिरियलला, तर ते त्याच्या डोळ्यातून असे मोठे मोठे अग्नीचे लोळ जात होते. कुठेतरी श्लोक आहेत हे, सळसळे उसळे जळडोही, त्यावरी उडो न शके खगही. म्हणजे त्याच्या त्या विषानी आणि त्या डोळ्यातल्या अग्नीने ते पाणी असं सळसळ करत होतं. त्याच्यावरनं उडणारे पक्षी देखील तेव्हा खाली पडत होते. तर हे असं मनुष्य प्राणी तेव्हा भस्म होऊन जात होते. तर हे नेहमीचं झालंय भगवन, हे नित्याची गोष्ट झालेली आहे. या सर्पाच्याद्वारे आपण सृष्टीचा संहार होत आहे, तरी आम्हाला आपण वाचवा. महामते, आपण आमचं दुःख दूर करावं. अजून पण एक सांगतो बघा, सर्प जेव्हा फुटकार टाकतो शेषनाग, तेव्हा ज्वालामुखी बाहेर येतात, भूकंप होतात. तर ते पण आपण मानलं पाहिजे, कारण कुणाला माहिती पृथ्वी आकाशातच फिरते, कुणाला माहिती पृथ्वी सर्पाच्या डोक्यावर आहे, आपण जमिनीवर आहोत. वरून आपण पाहिली ती पृथ्वीच कशावर. म्हणजे शेवटी काय, प्रश्नच काढायचे तर पुष्कळ असतात आणि विश्वास ठेवायचा, तर विश्वासही ठेवला तर बरंच काही आपल्याला पटून जातं. तेव्हा त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवांनी प्रजेला, प्रजापालांनो, तुम्ही भीतीनं घाबरू नका. मी तुमचं अवश्य रक्षण करेन. आता तुम्ही सर्वजण आपापल्या स्थानावर जावं. अव्यक्त मूर्ती ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर सर्व प्रजा आपापल्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या मनात असीम क्रोध उत्पन्न झाला. त्यांनी वासुकी प्रभृती मुख्य सर्पांना बोलावून त्यांना शाप दिला. ते म्हणाले, नागांनो, मी निर्माण केलेल्या माणसाच्या मरणाचं कारण तुम्ही बनलात. म्हणून पुढे स्वयंभू मन्वंतरात तुमचा संहार तुमच्या मातेच्या शापानच होईल, यात कसलाच संशय नाही. ब्रह्मदेवाचा हा शाप ऐकून सर्पांची शरीरे भयाने कापू लागली. ते प्रभूच्या पायावर पण म्हणू लागले, भगवन, आपणच तर अशा कुटील जातीत आम्हाला जन्म दिलात. विष प्रगट करणं, दुष्टता करणं, एखादी वस्तू पाहिली की ती नष्ट करणं, हा आमचा जात स्वभाव आहे. तो आपणच तर निर्माण केला. आता आपण त्या उग्र स्वभावास शांत करावं. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, मी तुम्हास निर्माण केलं हे मी मानतो. तुमच्यात मी कुटिलता निर्माण केली, कारण प्रत्येक प्राणी मात्रात काहीतरी गुण ब्रह्मदेवाने चांगला आणि वाईट दोन्ही घातलेले आहे. पण याचा असा अभिप्राय नाही की तुम्ही निर्दय बना आणि नित्य मनुष्यांना मारा, खाऊन टाका, भस्म करा, असं नाही. तर मग सर्प काय म्हणाले, भगवन, आता आपणच आम्हास वेगवेगळे राहण्यासाठी सुनिश्चित असे स्थान द्यावे आणि आम्ही दंश करण्याचे नियमही आम्हास सांगावे. सर्पांनो, तुम्ही मनुष्याच्या बरोबरही राहू शकता. त्यासाठी मी तुम्हाला स्थानाचा निर्णय देतो. तुम्ही सर्वांनी मन एकाग्र करून ऐकावे. सुतल, वितल, पाताळ हे 3 लोक आहेत. तुम्हाला इच्छा झाली तर तुम्ही तिथे राहावं. तिथं तुम्ही माझ्या व्यवस्थेने अनेक प्रकारचे भोग तुम्हास प्राप्त होतील. रात्रीच्या 7व्या प्रहरापर्यंत तुम्ही तिथे राहावं. पुन्हा वैवस्वत मन्वंतराच्या आरंभी कश्यपाच्या घरी तुमचा जन्म होईल. आता जसे सप्त स्वर्ग आहेत, तसं अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, भूतल, असे पाताळ, असे सप्त पाताळ देखील आहेत. मग त्याने सांगितलं, अतल, वितल आणि सुतल, वितल आणि पाताळ या 3 ठिकाणी तुम्ही राहू शकता. आणि नंतर परतच्या वैवस्वत मन्वंतर, आत्ताही चालू आहे वैवस्वत मन्वंतर, तर कश्यपाच्या घरी तुमचा जन्म होईल. देव तुमचे बंधू बांधव होतील. बुद्धिमान गरुडाशी तुमचा भाऊपणाचा संबंध राहील. त्यावेळी कारणवश तुमची सारी संतानं जन्मेजयाच्या यज्ञाच्या अग्नीत जळून नष्ट होतील. त्यात निश्चयाने तुमचा काही दोष नसणार. जे सर्प अत्यंत दुष्ट आणि उच्छृंखल असतील त्यांची जीवनलीला या शापाने समाप्त होईल. जे असे नसतील ते वाचतील. हो, अपकार करणाऱ्या अथवा ज्याचं आयुष्य संपत आलं आहे त्यांना समयानुसार दंश करण्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात.
करोडासंबंधी मंत्र, औषध, गारुड मंडलद्वारे दात कुंठित करण्याची कला इत्यादी ज्यांना अवगत असेल त्यांना भिवूनच तुम्ही वागावं, अन्यथा तुमचा विनाश निश्चित आहे. म्हणजे गारुड हा शब्दच कुठून आला? गरुडापासून आला. गरुड ते शत्रूच ना. मग सगळेच पक्षी येऊन त्यांचे शत्रू आहे बघा. हे बगळे, कावळे, मोर. मोर तर सापांना खातातच, मोठ्या विषारी सापांना सुद्धा. तर असं ते घेऊन जातात सर्वांना. तर तुम्ही तिथं जपूनच राहा. आणि जन्मेजय राजाने सर्पसत्र केलं होतं. का केलं होतं? तर परीक्षित हा कुणाचा मुलगा? अभिमन्यूचा मुलगा, जो कृष्णानं उत्तरेच्या गर्भातनं मेलेला पुन्हा जिवंत केला होता. तर त्यानं कधीतरी मोठं झाल्यावरती त्या कुठल्या साधूच्या गाळ्यामध्ये मेलेला साप अडकवला. मग साधून त्याला शाप दिला की तू पण सर्पदंशाने मरण पावशील. मग त्या परीक्षिताला इतकं जपलं किंवा त्याला असं कळलं आपला अंत जवळ आलाय. त्याच्या 2-3 कथा आहेत. मग त्याने ही सगळी पुराणं श्रवण केले की आता मी मरणारच आहे, तर मग मी पुराण श्रवण करून माझा पुण्य संचय वाढवितो. आणि काही ठिकाणी असं आहे की तो परीक्षित तळ्यामध्ये राहिला. तळ्यामध्ये एका खांबावरती एक महाल बांधला आणि त्या महालात परीक्षिताला ठेवलं की आता इथं सर्प कसा येईल. पण असं म्हणतात की एका ह्याच्या रूपानं आली एक म्हातारी, किंवा यम आला स्वतः म्हातारीच्या रूपानं, बोरं विकायला आला. त्या परीक्षिताला बोरं खायची इच्छा झाली आणि ती बोरं घेतली आणि त्याच्या समवेत नेली तिथं खायला. राजाच्या पुढे ठेवली. राजा आहे ना तो. आणि जेव्हा त्याने ते बोर चावलं, उघडलं, तर त्यातनं आळी निघाली आणि त्या आळीचा मोठा महासर्प झाला आणि तो परीक्षिताला चावला आणि शेवटी परीक्षित मेलाच. म्हणजे जे होणार आहे, घडणार आहे ते घडणार आहे. मग त्या रागावरती जन्मेजय नावाच्या त्याच्या पुत्राने किंवा नातवानी सर्पसत्र केलं. म्हणजे यज्ञ केला की त्या सर्पाचं नाव घेतलं की ते कुठनं असं तिथनं येऊन त्या यज्ञामध्ये त्यांची आहुती पोडू लागले आणि मग त्यांना अगस्तीने वाचवलेलं आहे. ही पुढची कथा आहे. तर तुमचा विनाश निश्चित आहे, त्यांनी सांगितलं, तुमचा दोष नसला तरी. आणि जे वाईट आहेत, कोपिष्ट आहेत, पापी आहेत ते मरतीलच, चांगले सर्प राहतील. पण गरुडापासून, गारुड मंत्रापासून तुम्ही जपून राहा. आणि हे सांगितले की जी माणसं वाईट कृत्य करणारी आहेत, नालायक आहेत, त्यांना पण चावू शकता, किंवा ज्यांचं आयुष्य संपत आलेलं आहे त्यांना पण तुम्ही चावू शकता. तेवढं तुम्हाला मुभा देत आहे, असं सांगून ब्रह्मदेव तिथून निघून गेले. ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर सर्व सर्प पृथ्वीच्या खाली पाताळात गेले. तिथे ते शाप आणि वरदान घेऊन आनंदाने राहू लागले. या सर्व गोष्टी नागाच्या संबंधातील पंचमी तिथीला घडल्या. म्हणून ही तिथी धन्य, प्रिय आणि पवित्र, सर्व पापाचा संहार करणारी आहे. या तिथीत जो खारट पदार्थ आणि भोजनाचा त्याग करेल आणि नागांना दुधाने स्नान घालेल तो त्यांचा मित्र बनेल. म्हणजे हे आता आहे सांगितलेलं त्याच्यामध्ये. एकंदरीत पंचमीपर्यंतची कथा. इथं 2 कथा, जन्माच्या, गणेश जन्म आणि सर्प जन्म झाला आहे. इथे या 2 कथेची एकत्र कथा करून समाप्त करून इथे हा कथाभाग समाप्त करीत आहे.